नमस्कार, मी अलका शिंदे। आता आपण बघणार आहोत त्वचा स्पर्श प्रतिसाद क्षमतेचा विकास। बालकाची स्पर्श जाणीव वाढवण्याकरता त्याला वेगवेगळ्या वस्तू, पृष्ठभाग यांना स्पर्श करू द्या। त्यामुळे काय होईल? स्पर्शातील वेगवेगळेपणा त्याला कळेल। त्यासाठी आपण काही उदाहरणं पाहूया। त्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या स्पर्श पिशव्या बनवा। त्यामध्ये खरबरीत खडे, मऊ माती अशा वेगवेगळ्या वस्तू ठेवा आणि बाळाला स्पर्श करू द्या। संगमरवर, टाइल्स, लाकूड, खरबरीत दगड, मऊ भिंत अशा ठिकाणी स्पर्श करू द्या। दरवाजाला स्पर्श करू द्या, म्हणजे त्याला त्यातील फरक जाणवेल। आपण लोखंडी वस्तूवरचा गंज काढण्यासाठी जो सँडपेपर वापरतो त्यालाही त्याला स्पर्श करू द्या, म्हणजे तो किती खरबरीत आहे तेही त्याला कळेल। बागेमध्ये घेऊन जा, विविध झाडांची पानं त्याला स्पर्श करू द्या। काही वाळलेले असतील, काही सुकलेले असतील, काही ओले असतील, तर त्यातील फरक त्याला कळू द्या। वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांना त्याला हात लावू द्या। प्रत्येकाची साल वेगळी असते, प्रत्येकाचं फूल वेगळं असतं, प्रत्येकाचे पानं वेगळे असतात, याचा अनुभव त्याला द्या। भाजी मार्केटमध्ये तुम्ही जाता तर बाळालाही सोबत घेऊन जा। प्रत्येक भाजीला त्याला स्पर्श करू द्या। कारल्यावर कसे उंचवटे असतात, कसं खरबरीत असतं हे त्याला समजू द्या। भोपळा किती मऊ असतो, लांब असतो, भाज्या कशा असतात, मिरची कशी असते, प्रत्येक वस्तूला त्याला स्पर्श करू द्या, म्हणजे त्याला त्याची जाणीव होईल की हे कशा प्रकारचं काय आहे। वेगवेगळ्या प्रकारचे कागद, पुठ्ठे किंवा वेगवेगळे घोटीव पेपर हे त्याच्या समोर ठेवा, त्याला स्पर्श करू द्या। जाड, बारीक यातील फरक त्याला कळू द्या, त्याचा पोत त्याला समजू द्या। धान्याचे प्रकार त्याला कळू द्या, ज्वारी, बाजरी, गहू, प्रत्येक धान्य त्याला हातात घेऊन पाहू द्या। गोल कोणता आहे, लांबट कोणता आहे, जाड कोणता आहे, बारीक कोणता आहे, याचाही अनुभव तुम्ही बाळाला देऊ शकता। आणखी एक वेगळा प्रयोग करता येईल। विविध प्रकारच्या वस्तूंचे सेट्स बनवा, 2 पिशव्यांमध्ये टाका, बाळाचे डोळे बांधा, एकाच वेळी दोन्ही हाताने दोन्ही पिशव्यांमधल्या वस्तूंना स्पर्श करू द्या आणि एकाच प्रकारचा स्पर्श जाणवणाऱ्या वस्तू शोधण्यास सांगा। आणखी प्रगती तपासण्याकरता बाळाच्या हातामध्ये हातमोजे घाला आणि स्पर्श करायला सांगा। तुम्ही जिथे जाल तिथे बाळाला घेऊन जा आणि प्रत्येक वस्तूला त्याला स्पर्श करू द्या आणि त्याला प्रत्येक गोष्टीचा अनुभव द्या। अशा प्रकारे पंचेंद्रियांचा विकास करून घेतल्यास बाळाच्या मेंदूमध्ये न्यूरॉन्सच्या अधिकाधिक जोडण्या होतील व बाळाची बौद्धिक क्षमता झपाट्याने वाढण्यास मदत होईल। त्यासाठी नक्की हे सगळं करा। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्यासारख्याच इतर पालकांना देखील नक्की पोहोचवा। चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन विषय घेऊन। तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा, आनंदी राहा आणि ॲक्शन घेत राहा। थँक्यू सो मच, टेक केअर अँड बाय बाय।